ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. रक्षाबंधनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे काही फंक्शन असलं की याच पदार्थाची जास्त मागणी होते, ती म्हणजे बेसनाची चिक्की. आणि ही चिक्की बनवण्यासाठी सामान देखील आपल्याला जास्त लागत नाही. फक्त घ्यायचं आहे 250 ग्राम बेसन पीठ. मोजून मी 250 ग्राम बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. ते चाळून घ्यायचं. कधी कधी काय होतं, या पिठामध्ये डाळीचे छोटे छोटे कण निघतात, म्हणून ते चाळूनच घ्यायचं. आणि हे चाळून झालेलं आहे. आणि आता मी घेतलेलं आहे 250 ग्राम बेसन पिठासाठी 225 ग्राम साखर. आपण यामध्ये गोड जास्त हवा असल्यास टाकू शकतो, पण एवढी साखर 250 ग्राम बेसनसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि मी घेतलेला आहे 60 ग्राम रवा. त्याचसोबत 150 ग्राम साजूक तूप घ्यायचं, किंवा त्यापेक्षा थोडंसं 10-1 ग्राम जास्तही घेतल्यास चालेल. आणि थोडासा फ्लेवर येण्यासाठी वेलची पूड. थोड्याशा दुधामध्ये 9-10 केसर काड्या घालून घेतलेल्या आहेत. आता हे केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आता सामानाची यादी झाली. मी एक केक टेन घेतलेला आहे. कुठलंही भांडं ताट घ्यायचं आणि त्याला ऑइल लावून अशा पद्धतीनं ग्रीस करून घ्यायचं. आणि यामध्ये मी बटर पेपर घालून घेते, म्हणजे आपल्याला चिक्की काढण्यासाठी सोपं जातं. आणि आता सगळं बाजूला ठेवायचं. साखर एका पातेल्यात घालून घ्यायची आणि जेवढी साखर आहे त्याच्यापेक्षा निम्म पाणी घालायचं. मी सामानाचं तुम्हाला वजनी माप सांगितलेलं आहे, पण या ठिकाणी या 2 वाट्यांनी मी बेसन पीठ घेतलं, 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊण वाटी तूप घेतलं आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे. आणि आता हा पाक बनवण्यासाठी मी ठेवलेला आहे. आपल्याला 1 ताराचा पाक बनवून घ्यायचा आहे. पाक कसा झाला पाहिजे हे पुढे सांगेल, कारण पाक जसा होईल त्यावरच आपल्या ह्या चिक्क्या अवलंबून आहेत कशा होतील ते. आपण जास्त कडक पाक घेतल्यास या चिक्क्या अगदी वरमठ्याने फोडाव्या लागतील, अशा गच्च होतील. आणि सॉफ्ट पाक घेतल्यास त्या वड्याच पडायच्या नाहीत. यासाठी परफेक्ट पाक हवाय. आणि यामध्ये पाकामध्ये जी मळी असते ती निघण्यासाठी मी थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. आणि आता ही मळी साईडला येते आणि ती आपण चमच्याने काढून घ्यायची, म्हणजे पाक स्वच्छ होतो. आणि आता यामध्ये मी केसर दूध जे बनवून ठेवलेलं होतं तेही घालते. यावेळेस आपल्याला घालायचा असल्यास चिक्कीला छान पिवळा रंग आणण्यासाठी थोडासा फूड कलरही घालू शकतो, पण मी या ठिकाणी घालत नाही. आता पाक एका बाजूला होत आहे. दुसरी शेगडी पेटवली आणि त्यावर मी बेसन पीठ ठेवलेलं आहे, जे की आपण चाळून ठेवलं होतं. आणि आता 1 मिनिटाने ही कढई चांगली तापेल, त्यावेळेस बेसनही थोडंसं गरम होईल. आणि यामध्ये आता घालून घ्यायचं. आता हे पीठ थोडंसं तापलेलं आहे. यामध्ये मधोमध मी जागा केलेली आहे आणि यातलं निम्म तूप टाकून घेते. 2-3 मिनिटांनी तूप टाकत हे सतत हलवायचं. आणि कढई जी आहे जाडबुडाची घ्यायची आणि गॅसची फ्लेम खूपच कमी ठेवायची आणि सतत हलवायचं. ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आता दाखवते तुम्हाला पाक झालेला आहे कसा पाहिजे. अगदी आपला पाक चांगला झालेला आहे. एक तार बनत आहे आणि असाच पाक पाहिजे. मी गॅस बंद केलेला आहे पाकाखालचा. आणि आता खाली बेसन लागण्याची शक्यता असते. शक्यतो गॅस कमीच ठेवा आणि सतत हलवायचं. सगळं तूप मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता जे जसं भाजत जाईल तसं तसं हे तूप आपल्याला रिलीज होताना दिसतं, म्हणजे हे बॅटर
पातळ होतं हे पाहू शकता. आणि थोडंसं तांबूस देखील झालेला आहे. यामध्ये मी टाकलेली आहे वेलची पूड, थोडी ओबडधोबडच कुटून घेतलेली आहे. आणि पुन्हा आपल्याला एकदा 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचं. अगदी पहिल्यापासून पीठ भाजायला घेतलं तेवढ्या वेळापासून 8 ते 10 मिनिटं लागलेली आहेत हे पीठ तांबूस होण्यासाठी. आणि आता पीठ चांगलं भाजलेलं आहे म्हणून मी आता थोडी थोडी यामध्ये चाचणी टाकून घेते. चाचणी टाकत असताना गॅसही बंद केलेला आहे. सगळी चाचणी यामध्ये थोडी थोडी करत टाकून घ्यायची. अतिशय मस्त आणि जेवढं आपल्याला ठिसूळ पाहिजे तेवढ्या ठिसूळही होतात. परफेक्ट क्वांटिटी असली सामानाची की ही चिक्की बिघडत नाही. फक्त यामध्ये 2 ते 3 गोष्टी आहेत. बेसन एकच चांगलं भाजायचं म्हणजे त्या चिक्क्या पिठाळ होत नाहीत. गॅसची फ्लेम बेसन भाजताना सतत लो ठेवायची आणि सतत हे पीठ हलवत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपण जी चाचणी घेतली तिचा तार व्हायलाच हवा, तेवढीच व्हावी. जास्त चाचणी पक्की झाल्यास देखील या वड्या खूप कडक होतात आणि कोवळी असल्यास वड्या पडत नाहीत. त्यासाठी हा जो पाक किंवा चाचणी आहे तो इथे दाखवला त्या पद्धतीनं तिचा तार बनला पाहिजे. हा पॉट मोठा झालेला आहे यामुळे चिक्कीची थिकनेस थोडी कमी येते म्हणून मी तिला एका साईडला घेते. मला चिक्कीची थिकनेस थोडी जास्त पाहिजे. थोडेसे काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आणि थंड होण्यास ठेवून द्यायचं. थोडंसं थंड झालं की त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. या ठिकाणी 20 मिनिटं झालेली आहेत. पूर्णपणे थंड झालेलं नाहीये पण मी याच्या वड्या पाडून घेते. पाहू शकता किती सहज निघालेला आहे. आणि एक चाकू घ्यायचा आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. अगदी सॉफ्ट झालेला आहे. हे वड्या पाडत असताना तुमच्या लक्षात येतं बघा. सहज पडल्या जातात या वड्या. इतक्या ठिसूळ झालेल्या आहेत की कापत असताना सुद्धा त्याचा ठिसूळपणा लक्षात येतोय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही आवडला असल्यास एक लाईक द्या. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन मेनूसोबत. बाय बाय.